मंडळी उफाळून आल्याचं कळतंय. नाही, मला नाही वाटत वरळीमध्ये अजून एबी फॉर्म सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून वाटले गेले. काही अनेक जागांचे काल 3 वाजेपर्यंत जागा वाटप झालं आणि मग शेवटी 3 वाजल्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलेल्या उरलेल्या जागा, उरलेले विभाग हे आज वाढले जातील. त्यामध्ये माहीम होतं, शिवडी होतं, वरळी होतं, वडाळा पण होतं, धारावी पण होतं. या सगळ्या जागांचे एबी फॉर्म वाटले जातील. जे काल एबी फॉर्म वाटले त्याचे फोटो हे सगळ्यांनी उमेदवारांनी आपल्या आपल्या वेबसाईटवर टाकले. तुम्हाला या विभागातले त्याच्यात दिसणार नाहीत. उरलेले विभाग हे आज वाटतील. पण एकीकडे तुम्ही मराठी माणसांनी एक व्हावं म्हणून आव्हान करताय, तो दुसरीकडे 192ला जेव्हा किल्लेदारांना फॉर्म दिला त्याच्यानंतर पाटणकर पती पत्नी जे आहेत ते शिंदे गटात जाताना बघायला मिळत आहेत. तर मग नाही, मला माहिती नाही असं झालंय का. अच्छा, मला कल्पना नव्हती, खरंच कल्पना नव्हती. बरोबर ही काल तुमच्यामध्ये आणि अनिल परिवारांमध्ये दिला ना त्याचं उत्तर, दिलं ना आता मी त्याचं पण सविस्तर उत्तर तरी दिलं. देखील तुम्ही कसं आव्हान करत आहात का मराठी माणसांसाठी एकत्र यावं? पण तरी मराठी नाराजी बघा, शेवटी उमेदवारांमध्ये मोठी आहे. आम्ही जे आव्हान करतोय हे आम्ही मराठी माणसाला करतो. आता इच्छुक उमेदवार हे दोन्ही बाजूनी भरपूर आहेत. इतके वर्ष आम्ही दोघांनी समोरासमोर निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्यामुळे ते होते. भाजप आणि शिंदे गटात प्रचंड मोठ्या प्रमाणात हे होताना दिसतंय. आज नवी मुंबई महापालिकेत त्यांची युती तुटून गेली. कल्याण डोंबिवली महापालिकेत कमीत कमी 8 ते 10 नगरसेवक हे आता इकडे तिकडे उड्या मारताना दिसते. ते पण आम्ही तुमच्या त्याच्यावर बघितलं. त्यामुळे हा विषय हा प्रत्येक निवडणुकीत असतो आणि प्रत्येक पक्षात होत असतं. त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपण भाजपच्या पहिल्या यादीत अमराठी उमेदवारांची तर नाराज असलेल्यांची नाराजी दूर करू असं सरदेसाई म्हणाले. रात्री 3:30 पर्यंत एबी फॉर्म्स वाटलेत आणि उर्वरित एबी फॉर्म्सचं वाटप आज करण्यात येईल असं देखील सरदेसाई